नमस्कार सगळ्यांना, रेड चिली रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वांगी बटाट्याची सुक्की भाजी। टिफिनसाठी झटपट तयार होणारी अशी वांग्याची भाजी आज आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात प्रथम आपण वांगी आणि बटाटे बारीक बारीक साईजमध्ये चिरून घेतलेले आहे। तुम्हाला हवा त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकता। कापल्यानंतर आपल्याला हे वांगी मिठाच्या पाण्यात टाकायचे आहे, जेणेकरून वांगी काळी पडणार नाहीत। आता इथे आपण भाजीसाठी लागणारी पेस्ट तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यात थोडं मीठ टाकून ते बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता। आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता प्रथम मी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे। 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे कढईत मी। त्यात मोहरी टाकलेली आहे, जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला त्यात हिंग टाकायचं आहे। त्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट आपल्याला टाकायची आहे। ती आपल्याला छान परतून घ्यायची आहे। ती परतल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, हे छान आपण आता परतून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला त्यात सर्व चिरलेले वांगे आणि बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहे। त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आणि आपल्याला एक थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपली भाजी झटपट तयार होईल। 5 मिनिटांनंतर बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे। मस्त खमंग अशी झटपटीत अशी भाजी झाली आहे। अशा प्रकारे आपली झटपट अशी टिफिनसाठी वांगी बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे। आता आपण ती सर्व करूया। वरतून कोथिंबीर टाकूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक यू।